गोव्यातल्या 11 नगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार, प्रभागांची रचना आणि आरक्षण कसं ठरणार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रश्नांवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. न्यायालयानं गोवा नगरपालिका सुधारणा अध्यादेश 2026 विरोधातील याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 11 नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. या निर्णयानंतर आता प्रभागांची नव्यानं आखणी, आरक्षण निश्चित करणं आणि निवडणुका घेणं ही संपूर्ण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाला पूर्ण करावी लागणार आहे. या निवडणुकांचे निकाल जास्तीत जास्त 2 जानेवारी 2027 पर्यंत जाहीर करावेत असा स्पष्ट आदेशही न्यायालयानं दिलाय. 11 नगरपालिकांची मुदत कधी संपणार हे सरकारला आधीपासूनच माहीत होतं. तरीही निवडणुकीची आवश्यक तयारी वेळेत झाली नाही. निवडणुकीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असताना सरकारनं ऐनवेळा सुधारणा अध्यादेश आणला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया रखडली आणि नगरपालिकांवर प्रशासक नेमण्याची वेळ आली. याच मुद्द्यावरून विरोधक आणि काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांनी प्रभागाची रचना न्याय्य पद्धतीनं व्हावी आणि निवडणुका घटनात्मक मुदतीतच घेतल्या जाव्यात अशी मागणी केली होती. दुसरीकडे राज्य सरकारनं या सुधारणा अध्यादेशाचं समर्थन केलं, पण सरकारनं हा अध्यादेश नेमका का आणला होता हा प्रश्न आहे. राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता देवीदास पांगम यांनी न्यायालयात बाजू मांडली. नगरपालिकांमध्ये लोकसंख्येनुसार योग्य प्रतिनिधित्व मिळावं आणि इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी समाजासाठी आरक्षण निश्चित करता यावं यासाठी नवीन नियमांची गरज होती असं सरकारनं सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी आरक्षण देण्यापूर्वी ट्रिपल टेस्ट म्हणजेच 3 टप्प्यांची तपासणी पूर्ण करणं आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संबंधित भागातील ओबीसी लोकसंख्या आणि त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व यांची माहिती गोळा करायची, स्वतंत्र आयोगाकडून त्याचा अभ्यास करून घ्यायचा आणि त्यानंतर नियमांनुसार आरक्षण किती असावं हे ठरवायचं. यासाठीच कायद्यात बदल केल्याचा दावा सरकारनं केलाय. न्यायालयानं अध्यादेशाची वैधता मान्य केली असली तरी सरकार आणि संबंधित यंत्रणांच्या कामकाजावर मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकांची मुदत संपणार हे माहीत असतानाही सरकारनं आधीच कायदेशीर बदल का केले नाहीत, मागासवर्ग आयोगाकडे आवश्यक तयारी आणि यंत्रणा का नव्हती आणि निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतरच अध्यादेश का काढण्यात आला, या सगळ्या मुद्द्यांवर न्यायालयानं सरकारला स्पष्ट शब्दात सुनावलंय. कायद्यात बदल केल्याचं कारण देऊन निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलता येणार नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींऐवजी प्रशासकांच्या माध्यमातून नगरपालिकांचा कारभार जास्त काळ चालवणं योग्य नसल्याचंही न्यायालयानं नमूद केलंय. त्यामुळे राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग आणि मागासवर्ग आयोगानं एकमेकांशी समन्वय ठेवून ही प्रक्रिया वेगानं पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानं यापूर्वी सुरू केलेली जुनी प्रभाग रचना थांबवण्याचा निर्णयही न्यायालयानं योग्य ठरवलाय. मात्र जुन्या प्रक्रियेत गोळा केलेली माहिती आणि उपयोगी कायदेशीर कागदपत्र नव्या प्रक्रियेत वापरता येतील असंही सांगितलंय. आता प्रभागांची आखणी करून त्याचा मसुदा प्रसिद्ध केला जाईल. नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या जातील. त्याची छाननी झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर केलं जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया कमीत कमी वेळेत पूर्ण करून 2 जानेवारी 2027 पर्यंत निकाल जाहीर करणं हे आता निवडणूक आयोगासमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. एकंदरीत सुधारणा अध्यादेश कायम राहिला असला तरी निवडणुका लांबवण्याची मोकळीक सरकारला मिळालेली नाही. न्यायालयानं स्पष्ट मुदत दिल्यामुळं आता गोव्यातील 11 नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता आहे.